निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात. सर्वच राजकीय पक्षांचा प्रचाराचा जोर. आज अमित शहा उत्तर प्रदेशात तर जे.पी. नड्डा वाराणसीमध्ये घेणार सभा. विरोधकांकडूनही जोरदार प्रचार सुरू. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी करणार ओदिशात प्रचार, तर अखिलेश यादव यांचाही आज प्रचाराचा धडाका. भारताच्या एकही इंच भूभागावर कोणीही कब्जा करू शकत नाही असं आश्वस्त करत भारताच्या भूभागात चीनच्या घुसखोरीबद्दलचे विरोधकांचे आरोप संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी फेटाळले. मुंबईतल्या अनधिकृत आणि निर्धारित वेळेपेक्षा अधिक वेळ सुरू राहणाऱ्या पब आणि बारवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर होणार. पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभाग प्रमुख डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोर यांना अटक. इस्रायल आणि हमासमध्ये पुन्हा उफाळला संघर्ष. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलच्या हवाई हल्ल्यात 35 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू. भारताची जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ऐतिहासिक कामगिरी. आशियाई जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी ठरली पहिली भारतीय खेळाडू. सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव करत कोलकाता नाईट रायडर्सनं पटकावलं तिसऱ्यांदा IPLचं विजेतेपद. आणि बंगालच्या उपसागरात घुंगावणारं रेमल चक्रीवादळ बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला धडकलं. बंगालमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस.